सांगलीतील पलूस येथील राष्ट्रीय महामार्गावर सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। पंढरपूर येथे उपोषणकर्त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं, राज्यात अन्य ठिकाणी आंदोलने होतील, राज्यात अशांतता निर्माण करू नये, त्यामुळे समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सरकारकडे केली। धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व पुणे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील पलूस येथील राष्ट्रीय महामार्गावर पलूस सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही महामार्ग ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी समाज बांधवांनी गजी ढोल हे पारंपरिक नृत्य सादर करून आरक्षण मिळावे यासाठी जागर केला। आरक्षण आमच्या हक्काचे या घोषणाने परिसर दणाणून गेला। यावेळी क्रांती कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील, सर्जेराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, कुंडली केडके, माजी सरपंच आकाराम पाटील, पलूस कडेगाव आरपीआयचे अध्यक्ष विशाल तिरमारे, मनसे कृषी जिल्हा अध्यक्ष अंकुश पाटील, नीलगंगा फायनान्शियलचे अध्यक्ष तुकाराम धायगुडे, माजी सरपंच जयवंत डाळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मोहन पुजारी, माजी उपनगराध्यक्ष संदीप सिसाळ, उपसरपंच उमेश पाटील, विष्णू सिसाळ, नागेश पाटील, भगवान डाळे, बाजीराव पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते। गेली अनेक वर्ष धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा म्हणून हा समाज अत्यंत टोकाचा संघर्ष करतोय आणि याचाच एक परिपाक म्हणून पंढरपूरमध्ये प्राणांतिक उपोषण तिथं करण्यात आलं। त्याला एक पाठिंबा म्हणून या पलूस तालुक्याच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय धनगर समाजाने केला। खरं म्हणजे हा समाज आता वैतागलाय। धनगड का धनगर याचा खेळ करत असण्यापेक्षा राज्य शासनानं या समाजाला आरक्षण द्यावं, आता बाकीचं काय करू नये आणि हा टोकाची भूमिका या धनगर समाजाने घेतली। खरं म्हणलं तर या समाजाच्या उपोषणकर्त्यांचं काय कमी जास्त झालं तर हे आंदोलन आणखी पेटायला वेळ लागणार नाही आणि सगळा समाज पेटून उठेल आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्राची शांतता बिघडवायचा होईल। त्याविषयी वेळीच त्याची दखल घ्यावी आणि या समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात। ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे पंढरपूर, त्याचबरोबर लातूर, नेवासा या ठिकाणी माझे समाज बांधव या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक शहरातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक वाड्या वस्त्यातून या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। त्यामध्ये पलूस तालुक्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला। अतिशय तीव्रता या ठिकाणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। शासनाला ताबडतोब जाग यावी, आरक्षणाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला न्याय द्यावा आणि आमच्या उपोषणकर्त्याचे प्राण वाचवावेत। शेवटची मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय, त्यांनी ताबडतोब पूर्ण करावे, नसेल तर आम्हाला उग्र आंदोलन या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये करावं लागेल।